उलटं आत्ता जे मुलांनी 1-2 सर्टिफिकेशन्स केले आणि मी जर 4 केले, तर मी ऑलरेडी स्टँड आउट होतोय क्राउडमधून आणि नवीन गोष्टीत पडलो. तर आपण जी प्रोग्रेस केली असती ना, ती सगळी लूज करतो. आपल्याला परत स्क्रॅचपासून स्टार्ट करावं लागतं. किशोर सरांनी जे लिनक्समध्ये मला त्यांचं मॅजिक होतं, ते दाखवलं. सरांनी सांगितलं होतं, की एआयचा खूप यूज करा. एआयला जोपर्यंत तुम्ही एआय शिकत नाही, तोपर्यंत तुम्हाला ॲडव्हान्टेज नाही येणार. मग ते माझं आणि त्याने सांगितलं मी स्कायनेट लिनक्समधून सर्टिफिकेशन एक्झाम दिली. हाय हॅलो नमस्कार एव्हरीवन. मी आहे सुमेरा, तुमची आजची होस्ट, आणि आपल्यासोबत आहे ओम जगताप. हॅलो. हाय जुबैरा. येस, आय एम गुड. With us, we are sharing screen with Om Jagtap. His story is much relatable like us. Like, he is not from IIM, and still he managed to like start from 3 LPA and still like 7x his salary. So, hi, hello, Om. How are you? हाय सुमेरा. हाय एव्हरीवन. So, let us talk about how all of that happened. So, instead of me introducing you, how about you go for yourself? एव्हरीवन, माय नेम इज झो अँड आय एम करंटली वर्किंग ॲट ग्लीन. आणि लिनक्सबद्दल मी कधीच काय ऐकलेलं नव्हतं. तर जस्ट इन्क्वायरी करायला गेलो की काय असतं काय नाही त्याच्यासोबत, आणि बघितलं की असा असा कोर्स वगैरे आहे. जॉईन केला. जॉईन केल्यानंतर किशोर सरांनी जे लिनक्समध्ये मला त्यांचं मॅजिक होतं ते दाखवलं. आणि तेच की मी एवढं त्यात डुबून गेलो त्या नॉलेजमध्ये आणि क्युरिओसिटीमध्ये, की आज मी एवढा कॅपेबल झालो की फर्स्ट कंपनी तर मला खूप छानच मिळाली. त्यानंतर पण मी 1 ते 1.5 वर्षात नेक्स्ट जी जम घेतली, ती खूप मॅसिव्ह होती आणि जी तेच 16 LPA त्यानंतर पोहोचू शकलो मी. Okay, then exactly how did this and how did you land up into Dance India Dance, like hosting or managing the event? ओके. ती इंटर्नशिप होती आणि तिथे असं गिग वर्क असतं ते, की तुम्हाला जेव्हा शिकवता मॅनेजमेंट वगैरे, तर त्यानंतर तुम्हाला गिग वर्क दिलं जातं फ्रीलान्स टाईप, की तुम्ही कधी इव्हेंट जा तिथे काम करू शकता. तुमचं प्रोफाईल मग काम. येस येस आणि इव्हेंट कसा होस्ट करता काय करता ते सगळं आपल्याला थोरली समजतं. तर तेच करत वगैरे गेलो. बट परत लॉकडाऊनची सेकंड वेव्ह आली. एप्रिलमध्ये मी परत घरी आलो आणि तेच 2 महिने केले. आणि माझं अकॅडमिक इयर ऑलमोस्ट वेस्ट गेलं ते, कारण की माझा तो ॲक्च्युअल डिग्री कोर्स नव्हता, तो फक्त डिप्लोमा सर्टिफिकेशन कोर्स होता. ती ॲक्च्युअल डिग्री नव्हती काही. तर तिथे मग असं झालं की घरी परत आलो तर असं मला वाटायला लागलं की मी काहीच नाही केलेलं आहे लाईफमध्ये. आणि माझ्या सोबतच्या मुलांनी एक तर रिपीट केलं तर त्यांना चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळून गेलं. और काही जण रिपीट करतात किंवा पहिल्याच अटेम्प्टमध्ये चांगले चांगले कॉलेज मिळून गेले जे माझ्यासोबतचे होते. तर ते मला ते असं फोमो व्हायला लागला. मी तेवढा असा बॅड ट्रिपमध्ये गेलो की काय करू मी आता काय करू. आणि एक तर मी इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन म्हटलं घेऊन टाकू कोणत्या तरी कॉलेजमध्ये नाशिकच्या, बट मॅथ्स ड्रॉप केल्यामुळे मला ते पण ऑप्शन नव्हता. तो मला खूप रिग्रेट झाला की कोणी पण ह्या भागात असेल तर मॅथ्स चुकून पण ड्रॉप नका करू. तुम्ही भले कमी मार्क्स मिळवा पण मॅथ्स नका ड्रॉप करू. तुमचे खूप करिअर ऑप्शन क्लोज होऊन जातं त्यानंतर. मग तेच की कुठे ॲडमिशन घेणार कुठे ॲडमिशन घेणार. मग माझ्याकडे 2च पाथ्स उरले होते, इदर BBA और BCA. कधीही असं वाटलं की तुम्हाला जे तुम्ही शिकलं आहे इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये, ते तुम्हाला लाईक इथे हेल्प होतं तुम्हाला, लाईक BCA मध्ये तुम्हाला हे वाटतं की यू कॅन लाईक टेक लेसन्स फ्रॉम इव्हेंट मॅनेजमेंट अँड अप्लाय इन BCA? कधी असं वाटलं? येस, तेच की इट इज ऑन अज हाऊ वी कनेक्ट थिंग्स. आपल्याला प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकायला मिळतं. आणि तेच इथे पण मॅनेजमेंट शिकवता येतो. तर मॅनेजमेंट तर सगळीकडे यूज होणारच आहे. बी इट कम्युनिकेशन स्किल्स, पीपल मॅनेजमेंट, लिडरशिप क्वालिटीज, रिस्क मॅनेजमेंट, या सर्व गोष्टी जॉबमध्ये पण असतात, बिझनेसमध्ये पण असतात. मग आपण असं नाही बोलू शकत की दिसायला त्या 2 गोष्टी खूप वेगळ्या आहे. वेगळ्या स्ट्रीमच्या वेगळे लोकं करतात. त्यांचे थिंकिंग प्रोसेस सगळी वेगळी असते. बट डीप डाऊन प्रिन्सिपल्स आहे ना चेंज नाही होत युनिव्हर्सचे. हं, हं, हं. मॅनेजमेंट आणि कोणत्या पण लर्निंगचे आहे ना कधी प्रिन्सिपल्स चेंज नाही होत, की कोणती ना कोणती गोष्ट कशाला तरी कनेक्ट असतेच. आणि ते मी तसंच धरून चालतो, की अच्छा, अच्छा मी तेव्हा ते शिकलो होतो. आता मग ते यूज झालं असं. आणि तेच परत आलो दिल्लीवरून. आणि तेव्हा बघत होतो आता काय करणार. डिग्री तर नव्हती, ते ॲक्च्युअल सर्टिफिकेशन कोर्स होता फक्त. मग फॅमिली पण प्रेशर होतं, की आता 1 वर्ष तर झाला, तुझं ऐकलं आम्ही, आता पुढे काय करणार? डिग्री कधी करशील, शिक्षण कधी करशील? ते ॲक्च्युअली शिक्षण नव्हतंच, की ॲड ऑन सर्टिफिकेशन कोर्स होता तो. मग असं का झालं की इव्हेंट मॅनेजमेंट सोडून लाईक
खूप ऑपोजिट फील्ड तुम्ही ऑप्ट केलेत ना, लाईक BCA ते लाईक कम्प्युटर ॲप्लिकेशन असतात. मग का इव्हेंट प्लॅनिंग सोडून आर्ट्स अँड कॉमर्सची फील्ड तुम्ही सोडून टेक्निकल का गेलेत? टू बी ऑनेस्ट मला त्या रिलेटेडच डिग्री करायची होती. मग मी BBA ला प्रेफर करत होतो. बट सायन्स स्ट्रीममध्ये होतो तर माझे पर्सेंटेज कम्पॅरेटिव्हली कमी होते आणि BBA हे कॉमर्सचे स्टुडंट जास्त करतात. त्यांचे पर्सेंटेज कम्पॅरेटिव्ह मी बोलत नाही की त्यांना जास्तच मिळतं, बट कम्पॅरेटिव्ह जास्त होते. मग मला BBA मध्ये ॲडमिशन नव्हतं मिळत चांगल्या कॉलेजमध्ये. तर तेच उरलं ऑप्शन. मग त्या फॅमिली प्रेशर होतं का लाईक? फॅमिली प्रेशर वाईज असं होतं की कम्प्युटर एज्युकेशन नंतर बघू आपण, बट एज्युकेशन तर चांगलं करतो. असं की इंडियन पॅरेंट्स असे असतात की बाकी काही तुला नाही मिळालं तरी चालेल, पण तू एज्युकेशन एकदम टॉप क्लास करायला पाहिजे. असं ते त्यासाठी खूप मेहनत घेत असतं आणि पॅरेंट्सने पण मला खूप सपोर्ट केला नेहमी की तू एज्युकेशनसाठी आम्ही तुला नेहमी मदत करू, कोणत्याही प्रकारची मदत असेल ते सांगा मला. बट तेच की डिग्री कोणती घ्यायची होती. मग आता BBA तर मला ॲडमिशन मिळत नव्हतं. मग BCA मध्ये ॲडमिशन घेतलं मी. आणि म्हणजे डिग्रीचं नाव माझं BBA-CA बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन इन कम्प्युटर ॲप्लिकेशन. मग तेच पहिले मला वाटायचं की ह्याच्यात मॅनेजमेंट पण शिकवतील आणि कॉम्प्युटर रिलेटेड पण गोष्टी शिकवतील. बट लेटर आय रिअलाइज इट इज BCA आणि त्यात कोडिंग वगैरे आहे. तर ते तर मी शॉक्ड होतो, हे काय आहे? मी तर कधी कोडिंगचं C पण नाही बघितलं. बिफोर BCA लाईक वाईल यू वर इन टू इव्हेंट मॅनेजमेंट तुम्हाला काही नॉलेज होतं कोडिंग बद्दल? काहीच नाही. जोपर्यंत कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं ना तोपर्यंत मी कोडिंग फक्त लँग्वेजेस माहिती होता, C++, जावा, पायथन, बस. या पलीकडे काहीच नव्हतं माहिती. आणि मी आधी ठरवलेलं पण होतं. मग ठरवलेल्यापेक्षा मला कधी इंटरेस्ट नव्हताच कम्प्युटर्समध्ये काम करायचा. कधीच नाही. स्कूलमध्ये जर तुम्ही मला विचारलं असतं मी कधीच चूज नसतं केली IT फील्ड. मग जेव्हा तुम्ही लाईक BCA मध्ये आलेत तेव्हा तुम्हाला कॉलेज कसं वाटलं? लाईक तुम्हाला काही असं लाईक फोमो वाटत होतं का? कारण तुम्हाला काही लाईक C++ या सोडून तुम्हाला काही माहित नव्हतं. लाईक लाईक अपार्ट फ्रॉम बेसिक्स तुम्हाला काही माहित नव्हतं. तर तुम्हाला कधी असं वाटलं का की हे माझं ऑप्शन नसला पाहिजे होतं? लाईक आय शुड हॅव गॉन फॉर समथिंग बेटर. लाईक आय वॉज लाईक माय एंटायर पोटेन्शियल इज नॉट गेटिंग युज्ड ओव्हर हिअर. सो डिड यू एव्हर फेल्ट? अ लॉट ऑफ टाइम्स. मला रिसेंट पास आउट झाल्यानंतर पण बराच वेळ वाटला. लास्ट जॉबमध्ये पण मला कधी कधी वाटायचं की माझं पोटेन्शियल जास्त आहे, बट का नाही मला ऑपॉर्च्युनिटी मिळते वगैरे. बट तेच की कॉलेजमध्ये कसं असतं, एकदा ॲडमिशन घेतलं ना तेव्हा बाकीचे आसपासचे जेवढे फ्रेंड्स वगैरे असतात ते तेच करताय. मग आपण हळू अडॅप्ट करत जात होते. बट तेच की मला वाटायचं की मी आधी काय करत होतो, नंतर काय केलं आणि आता काय करतोय. मग मी जेव्हा माझ्या 11-12चे फ्रेंड्स सोबत कम्पेअर करायचो, तर तेव्हा मला खूप असं बॅड. रिग्रेट व्हायचं की मी खूप फास्ट डिसिजन घेतले. आय कुड हॅव रिपीटेड. मी थोडा गॅप घेतला असता. काही जणांनी 2-2, 3-3 वर्षाचा गॅप घेतला, बट स्टील ते डिड द सेम थिंग. कारण की आपण एखादी गोष्ट करत करत गेलो आणि ती अचानक सोडून दिली आणि नवीन गोष्टीत पडलो, तर आपण जी प्रोग्रेस केली असती ना ती सगळी लूज करतो. आपल्याला परत स्क्रॅचपासून स्टार्ट करावं लागतं. तर मी नाही बोलत की जे ऑर्थोडॉक्स पाथ्स आहे, बिईंग अ इंजिनियर ऑर डॉक्टर, तेच चूज करा. बट जे पण पाथ चूज कराल ते पूर्ण कम्प्लीट करून मग दुसरीकडे जा. माझं कसं होतं की नाही, आज हे ते उद्या ते. माझा ओव्हर कॉन्फिडन्स जास्त होता की नाही याच्यात गेलो मी कशात पण काही पण करेल. बट टाइम द्यावा लागतो. प्रत्येक गोष्ट हासिल करणं हे हा एक तप असतो. त्याला टाइम द्यावाच लागतो तुम्हाला. तुम्ही रातोरात अमीर नाही तर सक्सेसफुल नाही होऊन जात कोणी. असं त्याला खूप टाइम द्यावा लागतो. तेच मला त्या गोष्टी समजल्या की थिंक 10 टाइम्स बिफोर टेकिंग अ डिसिजन. तर तेच मी आता शिकलोय माझ्या जर्नीमधून की थोडं टाइम घेऊन डिसिजन घ्यायचा आणि तेच कॉन्सिक्वेन्सेसचा पण विचार करायचा आणि मेन गोष्ट आपल्या पॅरेंट्सचा पण विचार करायचा. पॅरेंट्स आपल्या एक डिसिजनला सपोर्ट करतील, 2ला करतील, 3ला करतील, बट आपले मल्टिपल अटेम्प्ट्स जर फेल जायला लागले तर पेरेंट्स पण आपल्यामध्ये कॉन्फिडन्स लूज करतात. तर ते नाही होऊ द्यायचं मेन. तुम्हाला कॉलेजमध्ये लाईक तुमच्यासारखे लोक भेटले होते का? कारण तुम्ही BCA मध्ये गेले, पण तुमच्यासारखे लोक लाईक ज्यांची जर्नी डिफरंट होती, पण ते लाईक असंच लाईक BCA करते आता, लाईक काय ऑप्शन नाही आहे म्हणून. तर तुमच्यासारखे लोक तुम्हाला भेटले होते का? कम्पॅरेटिव्हली येस ऑर नो पण.
कारण की तेच प्रत्येकाचं कॅलिबर वेगळं असतं. काहींना चांगले कॉलेज मिळाले, काहींना नाही मिळाले. मग 50-50 होते. काहींना करायचं होतं, काहींना ऑप्शन नव्हता म्हणून जॉइन केलं. मग आणि असे लोक होते का तुमच्या ग्रुपमध्ये ज्यांनी काही काही सोडून हं. बीसी ऑप्ट केलेत? लाईक ते सुद्धा लाईक दे ऑल्सो हॅड कॅलिबर टू डू समथिंग एल्स, बट दे नाव लाईक दे गोइंग विथ द फ्लो सिन्स दे जस्ट लाईक दे आर इन टू बीसीए. जे टॉप कॉलेजेस आहे ना, IIT, IIM, मेडिकल कॉलेज, ते कॉलेज सोडून तुम्ही कोणत्या पण कॉलेजच्या स्टुडंटला विचाराल ना, तुला हे कॉलेज पाहिजे होतं का? हां, यू नो द आन्सर. मग तेच की प्रत्येक कॉलेजच्या स्टुडंटची स्टोरी तीच असते. मग तेच की कोणाला कॉन्फिडन्स नसतो मी पुढे काय करणार आहे. आपण स्टडी तर करत असतो, की करू, हे करू, ते करू, बट पुढे काय होणार त्याची आपल्याला काही गॅरंटी नसते. मग तेच माझ्यासारखे पण बरेच होते, गॅप घेतलेले पण होते. मग ते सेकंड इयरमध्ये काय झालं होतं, की मला माझ्यासारखे बरेच मित्र मिळाले गॅपवाले किंवा त्यांना एखादी गोष्ट नाही मिळाली म्हणून त्यांनी इथे ॲडमिशन घेतलं वगैरे, वगैरे. तर ते असं झालं होतं मला मला असं फील गुड व्हायला लागलं, की माझ्यासारखे अजून लोकं आहे. ते असं ना, की मिझरी लव्हज कंपनी. तर ज्यांना असं दुःख होतं, मग आम्ही सगळे असे गोळा होऊन जायचो, की आमचा ग्रुपच बनून गेला, की सगळे गॅपवाले. आम्ही थोडे मोठे होतो 1 वर्ष आणि बाकीचे थोडे कम्पॅरेटिव्हली ज्युनियर होते. तर आमचा ग्रुपच बनून गेला होता. मग आम्ही असा निगेटिव्हच विचार करत होतो, काय होणार आहे? हा हिने एवढे करून घेतलं, त्याने काय केलं? लाईक मग त्यांची एजमुळे लाईक ते एजमध्ये ज्युनियर होते. नाही बाकीचे माझं अकॅडमिक इयर एक गेलं होतं. हां, मग मी 2020 मध्ये ॲडमिशन घ्यायला पाहिलं होतं, बट 21 मध्ये घेतलं. मग ज्यांचा गॅप होता, बी इट कोणी CAची एक्झाम देत असेल, कोणी JEEची एक्झाम देत असेल, कोणी नीटची एक्झाम देत असेल. तर तसेच माझ्यासारखे होते लोकं. त्यांच्यासोबत मी भेटलो वगैरे. बट तेच कोणीच असं शुअर नव्हतं आणि प्रत्येकाच्या फॅमिलीच्या साईडने तसंच होतं, की अ, काहीतरी कर आता असं. मग डिग्री करत होतो. मग कोणाचं काही प्लॅन्स फिक्स नव्हते. मग फर्स्ट आणि सेकंड इयर असंच मस्तीमध्ये चाललंय. बट जेव्हा थर्ड इयर यायला लागलं, मग तेव्हा आम्हाला समजलं, की आता काहीतरी करावं लागेल. तुमच्या कॉलेजमध्ये कोणतेही असे सर होते का लाईक ज्यांनी तुम्हाला खूप सपोर्ट केलेत? कोणतेही असे सर होते का? लाईक ऑनेस्टली विचारलं तर. सरांपेक्षा मॅम, सर कोण? रेअरली एक मेंटर टाईप नाही. एवढा कोणी असं कोणाशी कनेक्ट नाही होऊ शकलो मी एवढा. आणि नाही कॉलेजमध्ये नव्हतं कोणी. आणि कोणी लाईक असे तुमचे सिनियर होते आणि कोणते तुम्ही त्यांना लाईक असं की हे माझे ड्रीम आहे लाईक ज्यांचे ड्रीम्स मोठे होते आणि कॉलेज लाईक ड्रीम्स तिथे सर्वांचे मोठे होते, पण अचीव कोणाचंच नव्हतं झालेलं तिथे. तुमच्यापेक्षा कोणी नव्हतं कॉलेजमध्ये. तर तुम्हाला कोणी मेंटर फिगर नव्हती भेटली, पण त्यापुढे कोणी असं भेटलं ज्यांनी लाईक ज्यांना तुम्ही बघून हे की हो हे माझे पाठी आहे, माझे लाईक हे बघताय मला, हे मला सपोर्ट करेल, असं कोणी लाईक मेंटर भेटलं तुम्हाला पुढे? येस फॉर्च्युनेटली मी जेव्हा थर्ड इयरमध्ये आलो तेव्हा माझा एक फ्रेंड होता. तर स्कायनेट लिनक्स सेंटरच्या इथून RHC रेड हॅट सर्टिफाईड सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर हा कोर्स केला आणि तो नाशिकच्या एका रेप्युटेड कंपनीमध्ये जॉब करायला लागला. तर आय वॉज फॅसिनेटेड अलॉट बाय हिम, की याने करून दाखवलं असं. आणि ते पण 5th सेममध्ये असताना. आणि कॉलेज चालू असताना तो कॉलेज पण करायचा आणि जॉब पण करत होता. आणि त्याने एक एक्झाम्पल सेट करून देत होता. तो टॉपर नव्हता, काही नव्हता. ॲव्हरेज स्टुडंट होता तो. तो मस्ती वगैरे पण करायचा. कधी-कधी तेच लेक्चर्स पण बंक करायचा. बट तेच की त्याने जॉब करून दाखवला, असं मिळवून दाखवलं कॉलेजमध्ये असताना. बाकी कोणालाच नव्हता त्यावेळेस आमच्या बॅचमध्ये. तर त्यांचं ते लाईक अकॅडमिक हे कसं होतं लाईक अकॅडमिक रिझल्ट्स आणि ते सगळं लाईक? माझ्या फ्रेंडचं हो. ॲव्हरेज होता तो. असं ॲव्हरेज होता, बट येस त्याने पण करून दाखवलं. मग आय रिच्ड आउट टू हिम आणि विचारलं, तू कसं केलं, काय केलं? आणि त्याने सांगितलं, मी स्कायनेट लिनक्समधून सर्टिफिकेशन एक्झाम दिली आणि तेच मी अप्लाय केलं आणि इंटरव्ह्यू क्रॅक केला आणि जॉब मिळाला. तर तेच की माझं तेव्हा डोक्यात गव्हर्नमेंट एक्झामचं पण चालू होतं, की कोणतरी गव्हर्नमेंट एक्झाम देऊ, एखादा गव्हर्नमेंट जॉब काढू. बट तिथे पण ट्राय केलं, मला काय असं लक मिळालं नाही. तिथे खूप ते एक्झामचं काही खरं नसतं, कधी होता कधी नाही होत. तर माझ्यामध्ये तेव्हा पण पेशन्स नव्हते. मग मी कोर्स जॉईन केला आणि कधी लिनक्स जे ऐकलेलं नव्हतं. मग तिथे मला मिळालं किशोर सर. तर त्यांनी मला लिनक्सबद्दल एवढी क्युरिओसिटी निर्माण करून दिली. आज मी जे पण आहे त्यांच्यामुळे झालो आहे, की एवढं नॉलेजेबल अँड कॅपेबल त्यांनीच बनवलं मला, की
मी 3 LPA पासून 16 LPA ची जम्प घेऊ शकलो, ते पण 1.5 इयरमध्ये. सो येस, अशी माझी जर्नी. स्कायनेटने लाईक तुम्हाला हेल्प कसं केलं? कारण जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेतलं स्कायनेटमध्ये, तुमचं बॅक ऑफ माइंड काही रोड मॅप नव्हतं. नाही, काहीच नव्हतं. वाटत होतं की जॉब मिळायला पाहिजे बस. तुम्हाला हे माहित होतं का की हे आता मी घेते आणि यानंतर लाईक माय लाईफ विल बी ऑल सेट, हे तुम्हाला असं वाटलं होतं का? आता त्याला बघून तर मी तिथे इमेजिन करतो स्वतःला, की आता माझा फ्रेंड करू शकतोय तर मी पण करू शकतो असं. तर तेच होतं माझ्या डोक्यात, की तो जॉब करायला लागला. मग आता मी जॉईन केला क्लास आणि थोडा फर्स्ट मंथ थोडा डिफिकल्ट गेला, की लिनक्स हे जास्त ऐकलेलं नव्हतं. सब्जेक्ट्समध्ये पण लिनक्स एवढं शिकवलं नाही जात अकॅडमिक्समध्ये. बट ॲक्च्युअल प्रोडक्शन और एंटरप्राइज एन्व्हायरमेंटमध्ये लिनक्स खूप प्रेफर होतं. 70-80% लिनक्स यूज होता कोणत्या पण सर्व्हर्समध्ये. बट तेच जेव्हा मी शिकत गेलो आणि सरांची टीचिंग स्टाईल, समजवण्याची मेथड, ते खूप आवडलं. आणि सर मराठीमध्ये शिकवता, म्हणजे मला लँग्वेजचा कधी इश्यू नव्हता, की मला इंग्लिश नाही समजणार किंवा हिंदी नाही समजणार. बट मराठीमध्ये जी आपली मदर टंगमध्ये जे कनेक्शन फील होतं ना आपल्याला, तर ते कोणत्या लँग्वेजमध्ये फील नाही होत. तर तेच की त्यामुळे मला आपले लाईक सगळे लाईक व्ह्युअर्सला हे प्रश्न असेल, व्हॉट वर युअर स्ट्रॅटेजीज एक्झॅक्टली, व्हॉट वॉज द रोड मॅप दॅट यू फॉलोड, व्हॉट डिड यू डू, लाईक हाऊ मेनी मंथ्स डिड यू टेक टू कम्प्लीट दिस कोर्स, अँड व्हॉट ऑल स्किल्स डिड यू, लाईक अ ब्रेक डाऊन ऑफ युअर स्किल्स. ओके. तर मी फर्स्ट सर्टिफिकेशन केलं होतं रेड हॅट सर्टिफाईड सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर. तो येस, माझे 4ही ग्लोबल सर्टिफिकेशन स्कायनेटमधूनच झालेले. तर फर्स्ट सर्टिफिकेशन केलं, पहिले क्लास केला, मग लिनक्सचे बेसिक शिकलो. त्यानंतर ती एक्झाम दिली, ती फर्स्ट अटेम्प्टमध्येच क्लिअर झाली. आणि त्यानंतर मी म्हटलं टाईम होता माझ्याकडे, मी तेव्हा अप्लाय करत होतो कंपनीजमध्ये, बट काही कॉल्स वगैरे नव्हते. निदर इंटरव्ह्यूमध्ये रिजेक्ट होत होतो, नाही तर काय. मग मी अजून 1-2 सर्टिफिकेशन्स केले. मग मी AWS सर्टिफाईड सोल्युशन आर्किटेक्ट पण केलं. त्यानंतर रेड हॅट सर्टिफाईड इंजिनियर पण केलं, विच इज अँसिबल ऑटोमेशन टूल बाय रेड हॅट. आणि थर्ड वन इज रेड हॅट स्पेशलिस्ट इन कंटेनरायझेशन, पॉडमॅन टूल ऑफ रेड हॅट. तर हे 4 सर्टिफिकेशन्स केले. आणि तेव्हा म्हणजे 3 ते 4 महिने, टोटल मला 3 ते 4 महिने लागले. आणि तेच की बाकीचे जे मुलं होते त्यांनी 1 ते 2च सर्टिफिकेशन केले आणि ते लगेच जॉबच्या मागे पळायला लागले, की जॉब करू, आता जॉब करू, बस झाला, आता सर्टिफिकेशन नको. बट मी म्हटलं टाईम आहे तोपर्यंत करून घेऊ, करायला काय लागतं असं. मग नंतर टाईम नाही मिळणार. सरांनी बऱ्याच वेळा सांगितलं, की नंतर टाईम नाही मिळत, तुम्ही करून घ्या. तर तेच माझ्यासोबत खूप कम्पॅरेटिव्हली कमी होते. फर्स्ट सर्टिफिकेशनला खूप मुलं होते, बट नंतर जे सर्टिफिकेशन ॲडव्हान्स लेवलचे त्यात खूप कमी लोक होते. And after jobs, but you आणि तेव्हा मला जॉब्स पण येत नव्हते, म्हणून मे बी मी करायला लागलो. आणि नाहीतर मी पण होतो, की सर्टिफिकेशन कशाला करायचे. बट तेच की सरांमध्ये कॉन्फिडन्स होता मला, की सर बोलताय की कर, तुला नंतर त्याचा फायदा होणारच आहे. तर मी म्हटलं नंतर पण करायचं, आत्ता पण करायचंय. उलटं आत्ता जे मुलांनी 1-2 सर्टिफिकेशन्स केले आणि मी जर 4 केले, तर मी ऑलरेडी स्टँड आउट होतोय क्राऊडमधून. तर तेच माझं मोटिवेटिंग फॅक्टर होता. आणि रॅदर त्यापेक्षा मला जास्त क्युरिओसिटी निर्माण झाली ती, की अच्छा हे याचा यूज काय, जर हे IT फील्ड आणि लिनक्स या गोष्टी कशा आहेत, की वेगवेगळ्या ब्रिक्स आहे. तर त्या ब्रिक्स अशा जेव्हा आपण रचत जातो तेव्हा ते हाऊस तयार होतं. मग आपल्याला समजतं की या टूलचा यूज काय, त्या टूलचा यूज काय. if you didn't just wanted a job, हो. ते म्हणजे माझा मोटो आधी जॉईन करायच्या आधी असा होता, की मला जॉब पाहिजे. बट जेव्हा मी त्यात डुबलो आणि त्यात पोहायला लागलो, तर मला समजायला लागलं, की यात मजा पण येते काम करायला, शिकायला, प्रॅक्टिस करायला. मग ती सरांनी क्युरिओसिटी निर्माण करून दिली. मग ती सर लेक्चर 1 ते 1.5 तासच घ्यायचे डेली. बट बाकीच्या टाईममध्ये आपण काय करतो ते आपल्यावर असतं. बरेच मुलं क्लासेस करतात आणि तेवढ्यापुरती तेवढं सोडून जातात. ठीक आहे. Skynet didn't just like help you learn the job that you're going to go for, but like it helped you also loving the job that you do. And also like how did Skynet like in the end, like जब application processes जब होते हैं, like when you're applying for companies, ते कसं तुम्हाला like Skynet ने काही help केली होती तुम्हाला? Yes, build up? येस, सर मॉक इंटरव्ह्यू पण कंडक्ट करता, ॲज वेल ॲज कोणते क्वेश्चन्स कसे आन्सर करायचे, बॉडी लँग्वेज,
अजून कोणते फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स असतात, कोणते क्वेश्चन्स प्रोडक्शन लेवल, सिनॅरिओ बेस्ड क्वेश्चन्स, अजून काही रिकमेंडेड जॉब्स असतील की सरांना दिसतं इथे जॉब्स आहे, मग सर इथे सांगता की इथे तुम्ही अप्लाय करू शकता. जर सरांच्या नजरेत असतील तर सरांनी ग्रुप पण बनवलं, तिथे जॉब रिकमेंडेशन येत असतं, मग आपण अप्लाय करत जातं, जिथे आपण एलिजिबल असतो तिथे आपण शॉर्टलिस्ट होतो. मग तेच मी पण अप्लाय करत गेलो. मग आता तेव्हा माझे सर्टिफिकेशन पण व्हायला लागले. मला 1 ते 1.5 महिना काहीच कॉल नाही आले आणि सडनली अचानक बरेच कॉल यायला लागले, कारण की मी हळूहळू इंटरव्ह्यू स्किल्स पण गेन करत गेलो. कसं बोलायचं, काय बोलायचं, कोणते क्वेश्चन्स जास्त असतात. पर लाइक आपने जो स्काई नेट में किया, हाउ डिड इट हेल्प यू? लाइक वो सारे लाइक वाज इट एज रिलेटेबल एज बीसीए या फिर इट वाज लाइक मोर और लेस? ओके. ॲक्च्युअली आपण सगळ्या गोष्टी करतो ना, तर त्या आपल्याला लगेच नाही दिसत, की अच्छा आपण हे केलं होतं ते. प्रत्येक गोष्टीचा यूज आपल्याला लगेच नाही दिसत. मग जसं जॉब करत गेलो, सुरुवातीला आहे ना, काय व्हायचं की एक तर मी ट्रेनी होतो तेव्हा, तर ते काय लगेच मला प्रोडक्शनवर काम नाही करू देणार. काय त्यांना माहिती मी काही पण चुकी करू शकतो. मग ते मला थोडे सेफ टास्क देत होते. मग मी थोडासा कन्फ्यूज होतो, की मी तर शिकलो काय आणि आता करतो काय असं. मग परत मला वाटायला लागलं, की हा कंपनीत असं काय काम करताय? मग जसं-जसं मी शिकत गेलो. मग प्रोग्रेस करत गेलो करिअरमध्ये. मग मला समजलं, की कधी-कधी इश्यू यायला लागले मग प्रोडक्शन लेव्हल. मग मला समजायला लागलं. जे माझं सर्टिफिकेशन नॉलेज होतं. आधी मी जेव्हा सर्टिफिकेशन्स केले होते, तेव्हा मला खूप लोकं बोलले, की "तू एवढे सर्टिफिकेशन्स का केले? एवढी गरज नाही आहे आता. तू पहिले 1-2 सर्टिफिकेशन कर, जॉबच्या मागे बघ. मग सर्टिफिकेशन कर. मग तुला जेव्हा एक्सपिरियन्स जास्त इम्पॉर्टंट आहे." बट मी तेव्हाच करून घेतले होते. मग तेव्हा मला वाटायचं, की का बोलताय? माझ्याकडे तेव्हा काही आन्सर नव्हतं. बट जेव्हा मी ॲक्चुअल काम करायला लागलो, तेव्हा माझे कलीग्स जे माझ्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्सवाले, ते पण नंतर मला रीच आउट करायला लागले, की हा इश्यू कसा रिझॉल्व्ह करायचा. कारण की त्यांना माहीत होतं, की मी सर्टिफिकेशन करून आलो होतो. मग ते विचारायचे, की तुला याचं नॉलेज आहे, तर तू हे सांगू शकतो. मग ते मला विचारायचे, हे करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? मग त्याने पण मला असं पॉझिटिव्ह फीडबॅक मिळत गेला, की अच्छा हे पण मला व्हॅलिडेट करताय, तर आय एम डुइंग गुड. मग मी त्यात अजून रिट्रेट करत गेलो, की मला माझं जे नॉलेज परत ब्रशअप करावं लागेल, कारण की आपण जेव्हा सर्टिफिकेशन करतो, तेव्हा तेवढ्यापुरती तेवढंच असतं ते. मग आपल्याला लक्षात राहतं, बट जेव्हा काम करायला लागतं, आपण जुनं सगळं विसरून जातो. ते ते आठवतं तुम्हाला, ते शिकलंय, ते अप्लाय बरोबर. सो BCA आणि त्या जॉब जे तुम्हाला भेटली होती 3 लॅखची आणि या 16 लॅखची तुम्हाला जॉब भेटली, ते दोघीमध्ये लाईक असं काय मोठा डिफरन्स आहे की तुम्हाला वाटतं की हो, हे मला फार मोर डिझर्विंग आहे? डिझर्विंग म्हणण्यापेक्षा आज ती माझी मार्केट व्हॅल्यू आहे. मी बोलत So while doing all these certifications, like while you were in the phase of getting certified, आपके parents ने like did they ask you questions like why so many certificates? Like का एवढं like stretch करते? का जॉब नाही बघत? आणि फ्रेंड्स पण हे पोक करतात ना, जॉब भेटली का नाही? ते काही होतं का? लाईक सोबतचे बरेच मित्र बोलत होते, की कधीच क्लास करतोय, अजून काही झालं का नाही? कारण की 2-3 महिने झाले होते मला असं. आणि जे सोबत ज्यांनी क्लास पण केलेला होता, ते पण ते बोलले, "बस झालं आता 1-2 सर्टिफिकेशन झाले, आता आम्ही जॉबच्या मागे." मग मी असं नाही की सर्टिफिकेशन्स करत होतो, तेव्हा मी जॉबचं प्रिपरेशन पूर्ण सोडून दिलं होतं. मी साइड बाय साइड करत होतो. मग सर्टिफिकेशनचे एक्झामचे पण प्रिपरेशन करत होतो. थेअरी नॉलेज पण गेन करत होतो, ॲज वेल ॲज इंटरव्ह्यूच्या गोष्टी पण प्रॅक्टिस करत होतो. कम्युनिकेशन वाईज, बॉडी लँग्वेज वाईज सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस करत होतो. मग मी कधी बोर नाही झालो आणि मी क्लासला बराच टाईम बसून राहायचो. सकाळी 10ला जायचो आणि संध्याकाळी 5-6 पर्यंत जायचो आणि तिथं बराच वेळ बसून राहिल्यामुळे एकटाच असायचो मी दिवसभर, की काय करताय? जेवढं प्रॅक्टिस करता येईल तेवढं करत राहायचो आणि माझा मोटो आहे की रिपिटिशन इज द मदर ऑफ लर्निंग. आपण जेवढ्या वेळा म्हणजे रिपीट करत राहू, तेवढ्या वेळा ते आपल्या डोक्यात जात राहतं. आणि काही गोष्टी रट्टा मारून जरी लक्षात राहिल्या तरी ठीक आहे. कारण की आपण जेव्हा ते नेक्स्ट टाईम कधी यूज करतो ना रिअल लाईफमध्ये, तेव्हा ते आपल्याला खरंच इम्बाईब होतं ते आपल्या डोक्यात असं. मग तेच की लक्षात ठेवत गेलो. भले ते कोणते पोर्ट्स असो, कोणत्या पण सर्व्हिसचे नेम्स असो, कोणतं थेरॉटिकल कमांड असो कोणती पण, ती लक्षात ठेवली ती फक्त. हां, ठीक आहे लागते. बट जेव्हा ती इंटरव्ह्यूजमध्ये विचारायला वगैरे तेव्हा तोपर्यंत मला
असं नाही की कॉल्स नव्हते येत, बट यायला लागले. बट मी 1-2 राउंड क्लिअर करायला लागलो होतो. मग मला थोडा कॉन्फिडन्स यायला लागला होता. मग तो पॉझिटिव्ह फीडबॅक परत स्टार्ट झाला, की आता मला कॉल्स येत आहे. मग मी परत कॉन्फिडन्स झालो. मग म्हटलं अजून आपण सर्टिफिकेट्स करू, ॲज वेल ॲज नॉलेज गेन करू. आपल्या अजून इंटरव्ह्यूज चांगले जातात, अजून मेहनत करू. मग करत मला 3rd और 4th मंथमध्ये 4 ते 5 ऑफर आल्या होत्या. पुण्याच्या 2 होत्या, मुंबईची 1 होती, नाशिकची 1 होती आणि नाशिकच्या 2 होत्या. तर अशा 4 ते 5 ऑफर होत्या आणि तेच मी चूज केलं की नाशिकची कंपनीमध्ये जॉईन करू आणि सॅलरी वाईज पण आणि ती माझी ड्रीम कंपनी होती. कारण की मी 3rd इयरमध्ये जेव्हा इंडस्ट्री व्हिजिट केली तेव्हा बघितलं होतं की कंपनी कशी काय. तर आय वॉज व्हेरी फॅसिनेटेड की मला इथे चान्स मिळतोय. मग येस, आय जॉईन दॅट कंपनी आणि तिथून माझं ॲक्च्युअल प्रोफेशनल वर्क लाईफ स्टार्ट झाले. Okay, so for our audience especially, how did you prepare your interview? इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन मी तसंच सिमिलरच ठेवलं होतं. जेव्हा मी जॉब नव्हतं तेव्हा पण त्याच वेमध्ये प्रिपेअर करत होतो. बट एवढंच की जेव्हा आपण जॉब करायला लागतो तेव्हा आपल्याला टाईम नाही मिळत. मग आपल्याला एनर्जी नसते. जेव्हा आपण जॉब करून घरी येतो तेव्हा परत स्क्रीन लॅपटॉप ओपन करायचा, परत प्रॅक्टिस करत बसायची. मग आपण खूप कंटाळा करतो. मग बरेच लोक आहे ना तिथे आहे ना कंप्लेसंट होऊन जातात की बस आता झालं, आता थोडं नंतर बघू नंतर बघू. मग सर्टिफिकेशन्स पण तो पॉईंट तिथे येतो मग की मी जेव्हा जॉब करायला लागलो तिथे पण अख्ख्या फ्लोअरवर कोणाचे तेवढे सर्टिफिकेशन नव्हते झालेले जेवढे माझे झालेले होते. तर तेच भले त्यांना 8-10 वर्षाचा एक्सपिरियन्स असो, बट त्यांच्याकडं त्यांना जेव्हा विचारलं मी, तुम्ही हे सर्टिफिकेशन का नाही केलं? ते बोलले, आम्हाला टाईमच नाही मिळत, टाईमच नाही मिळत. मग तेच की सर बोलले होते तेव्हा की तुम्ही आत्ता करून घ्या, तुम्हाला नंतर टाईम नाही मिळणार. मग ते मला नंतर अच्छा ते तेव्हा बोलले ते मग आत्ता मला लक्षात आलं की हे खरं आहे, की खरंच टाईम नाही मिळत नंतर असं. आणि तेच की फ्री टाईममध्ये मी जेव्हा मी तेव्हा प्रिपेअर करत आहे. असं नाही की इंटरव्ह्यू वाईजच करत होतो. मी फर्स्ट डे पासून काही इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन नव्हतं करत. मी ॲक्च्युअली माझा जॉब सिरियसली आणि Like very like you were hardworking yourself. Like you हां, didn't entirely depend on like roadmap and prestige. Like you were hardworking. येस. आणि जॉब असं नको व्हायला की माझं जे काम आहे ते मला येत नाही. तर तसं नको व्हायला म्हणून मी माझा जॉबच्या रिलेटेड पूर्ण ट्रेनिंग कंप्लीट केली. त्या रिलेटेड पूर्ण गोष्टी एकदम गो थ्रू केल्या. सो दॅट की उद्या काही झालं तर मला असं नको बोलायला कोणी की तुला काम नाही तुझं स्वतःचं तरी. ॲट द एंड मला जॉब करायचा होता. तर मला काम आलं पाहिजे. त्यासाठीच मला कंपनी सॅलरी देणार आहे. तर मी You were sure that job interview so आप कर ही लोगे, but you were on the side कि no, I want to excel in my job. येस. कारण की आता कंपनीत आलोय, पण मग कंपनीने ठेवलं पण पाहिजे. कारण की कंपनीला जोपर्यंत मी व्हॅल्यू नाही आणून देत, तोपर्यंत कंपनी मला पे नाही करणार सॅलरी. तर तेच की जेवढं लवकरात लवकर शिकता येईल, जेवढं जास्त शिकता येईल तेवढं शिकलो मी. आणि माझ्या फ्लोअरवर बरेच टेक्निकल टीम्स होत्या. तर असं कधी नाही झालं की मी माझ्याच रिलेटेड काम शिकलो. मी फर्स्ट 6 मंथ्स पूर्ण माझं काम शिकलो. बट तेच की फ्री टाईम नंतर पण मिळतो. मग मी काय करायचो, दुसऱ्या टीम्समध्ये जायचो, तिथे बघायचो हे कसं काम होतं, ते कसं काम होतं. जे कलिग्ज होते त्यांच्यासोबत कामा रिलेटेड डिस्कशन करायचो. त्यांच्याकडून ॲडवाईस घ्यायचो की असा इश्यू आहे तर आपण काय करू शकतो, रॅदर दॅन की त्यांच्यावर ढकलून द्यायचं की नाही हा माझा स्कोप नाही, हे तुम्ही करून घ्या. मी असं कधीच नाही केलं. मी विचारलं त्यांना की कसं करता येईल, तुम्हाला काय वाटतं, और मी करू का हे, मला माझ्या स्कोपमध्ये करू शकतो का मी, अलाउड आहे का मला हे. कारण की बऱ्याच गोष्टी अलाउड नसतात. मग आपण एखाद्या सुपरवायझरच्या अंडर, एखाद्या सुपरविजन अंडर आपण करू शकतो त्या गोष्टी. बट तेच की मी विचारत गेलो. मग असं नाही ठेवलं की अशी लाईन ड्रॉ नाही केली की हे माझं आणि हे दुसऱ्याचं आहे. तर मी You were independent and you respected the title and you made sure कि जितने भी आपने certificates दिए, like it helps you at the end of the day and like you earn your job येस. very honestly. आणि तेच की जेव्हा मी माझ्या आउट ऑफ स्कोपमध्ये जाऊन एखादं काम करायचो तेव्हा माझ्याकडे म्हणजे शो ऑफ नाही करत, बट नॉलेज होतं सर्टिफिकेशन्समुळे. मग त्या सर्टिफिकेशन्समुळे जे नॉलेज गेन झालं तर मला ते बरोबर क्लिक व्हायचं की अच्छा हे असं आहे का, मग त्याला ते करून दे असं. इफ आणि एल्स, मग जर इफ असेल तर आपण हे करू शकतो असं. मग तेच की जेव्हा लोकांना दिसायला लागलं की याला खरंच नॉलेज आहे की हा राईट मोमेंटला आन्सर्स देऊ शकतो किंवा याला ॲक्च्युअल नॉलेज आहे की आता असा इश्यू झाला तर असं करू शकतो आपण. मग जे मी माझ्या इंटरव्ह्यू प्रिपरेशनमध्ये
और माझ्या क्लासेस करत होतो तेव्हा केलं किंवा सर्टिफिकेशन प्रिपरेशन तेव्हा केलं. तर तेव्हा जे नॉलेज मी गेन केलं ते मला हळूहळू यूज व्हायला स्टार्ट झालं. तेव्हा मला वाटत होतं की काय काय लागणार आहे, काय लागणार आहे? इंटरव्ह्यूमध्ये विचारतील, सोडून देतील. बट नंतर मला समजायला लागलं की अच्छा मी हे सर्टिफिकेशन मी तेव्हा केले होते. भले त्याचा आत्ता त्या रोलसाठी नव्हता यूज. बट जेव्हा काही काही कामं आपल्या आउट ऑफ स्कोप येतात तेव्हा आपल्याला आपल्या त्या नॉलेजचा फायदा होतो. मग ते आपल्याला क्राऊडपासून सेपरेट करतं. मग माझ्या फ्लोअरवर माझं खूप चांगली इमेज होऊन गेली ती. यू ब्रेक इट डाऊन टू द पेअर्स लाईक आई बस त्याला काहीतरी हम्म. मग तेच पहिले गेलो खाली, मम्मीला म्हटलं कॉल आला आहे त्या कंपनीचा, त्यांनी सिलेक्ट केलेलं आहे. मग पहिले दुसऱ्या कंपनीचा पण आलेलाच होता कॉलेजचा पुण्याचा. बट तेच की इथे माहीत नव्हतं एक्सपेक्टेशन माझी 7 to 8 होती. बट मी इथे त्यांनी मला विचारलं तुझी एक्सपेक्टेशन काय? आणि जेव्हा मी एक्सपेक्टेशन सांगितली त्यांना, पण मग माहीत नव्हतं एवढ्या मॅक्सिमम किती मिळेल, 9 ते 10 मिळेल असं. बट जेव्हा ते बोलले की 14, मग मी घरी जेव्हा सांगितलं तर मम्मी पण शॉक झाले. "अरे वाह! खूप छान झालं" म्हणे. "बघ बरं, एवढी मेहनत केली तू. आपल्याला आपल्या मेहनतीचा मोबदला मिळतोच कधी ना कधी" असं. मग पप्पा आले, पप्पांना सांगितलं. पप्पा पण खूप खुश होते. दीदी पुण्याला होती, दीदीला कॉल केला आणि तेच खूप खुश होते घरातले लोकं. आणि डॅड कधी एक्सप्रेस नाही करत त्यांचे फीलिंग्स, बट ते खूप प्राउड, हो, ते खूप खुश होते आणि त्यांनी तेच मला हग केलं आणि बोलले की चांगलं झालं, भारी झालं असं. खुश होते एकदम घरचे. अँड हाऊ डिड यू ब्रेक इट टू युअर फ्रेंड्स लाईक द वन्स हू आर पोकिंग यू त्यांना कसे तुम्ही लाईक त्यांचे रिएक्शन काय होते लाईक जे पोक करणार होते त्यांना मला सांगायची गरज नाही पडली. त्यांना तो ऑटोमॅटिक समजलं. मला नंतर बरोबर सगळ्यांचे फोन यायला लागले. हो, सगळ्यांना म्हणजे अजून पण बऱ्याच लोकांना माहित नाहीये. आणि पण जे एकदम क्लोज होते, जे माझे खरंच चांगले मित्र होते, तर त्यांना जेव्हा सांगितलं, माझा एक मित्र आहे ऋषिकेश, तर तो आहे ना माझा खूप लकी चार्म आहे. कधी पण आहे ना तो माझ्यासोबत असला ना, त्याचा लक भले किती खराब असो, बट तो माझ्यासाठी खूप लकी. तर मी कधी पण तो माझ्या आसपास जरी असला ना, तरी माझं काही ना काही चांगलं होत असतं. मला जेव्हा या कंपनीचा फर्स्ट कॉल आला, तेव्हा तो माझ्यासोबत होता. अजून इंटरव्ह्यू जेव्हा सिलेक्ट झाला तेव्हा माझ्यासोबत होता. आणि ऑफर लेटर आला तेव्हा पण तो माझ्यासोबत होता. मग तो माझा एकदम क्लोजेस्ट फ्रेंड आहे. मी जेव्हा त्याला सांगितलं की आलाय कॉल त्या कंपनीचा आणि त्यांनी सिलेक्ट केलंय, मग सॅलरी सांगितली. म्हटलं गेस कर किती? तर तो बोलला 14. मी म्हटलं काय? तुला कसं काय माहिती म्हटलं? तो म्हणे मी त्याला तिकडून सांगितलं होतं म्हटलं कंपनीवाल्यांना. म्हटलं हां. मग तो मस्ती करत होता. बट तेच की त्याला पण माझ्यात ते दिसत होतं की मिळू शकतं एवढं असं. आणि आणि ज्यांना तुम्ही बोलले नाही त्यांना तर एक लाईक ॲट वन पॉईंट ऑफ टाइम दे विल ऑल्सो नो. येस. आणि तेच की बिलीव्ह यू डिझर्व इट अँड द युनिव्हर्स विल सर्व इट असं. तर तेच की बॉटम लाईन डोंट जस्ट गेट इट एनरोल्ड वर्क. येस. आणि मी कधी तिथे जेव्हा 5 राऊंड झाले किंवा 6 राऊंड झाले, तर मी कधीच त्या 5 राऊंड इंटरव्ह्यू असं बर्डन नाही ठेवलं कधी. मी फक्त नेक्स्ट स्टेपवर फोकस करत होतो की मला नेक्स्ट राऊंड क्लिअर करायचा. प्रत्येक राऊंड हा 1 वीकच्या गॅपमध्ये होत होता. मग तेच की आपलं डेस्टिनेशन कधी कधी खूप लांब असतं. मग आपण नेहमी डेस्टिनेशन मग तेच की नेक्स्ट स्टेपकडे बघत गेलो. मग आपण एक स्टेप क्रॉस करत गेलो. मग आपण जेव्हा लास्ट स्टेप बघितली, स्टेपच संपली. मग नंतर लक्षात आलं, अरे बापरे, आपल्या जर्नी संपली, आपण वी हॅव रिच्ड आवर डेस्टिनेशन असं. मग तसंच झालं जेव्हा 5th राऊंड क्लिअर झाला, तर तेव्हा मला समजलं अरे झाले पण 5 महिनाभर झाला. म्हणजे मी त्या महिनाभरात खूप प्रिपेअर करत होतो. सकाळी 5-6ला उठायचो, त्यांचा 4 तास प्रिपरेशन करायचो, मग परत जॉबला जायचो, परत घरी यायचो. मग नंतर मी सरांनी सांगितलं होतं की एआयचा खूप यूज करा. एआयला जोपर्यंत तुम्ही एआय शिकत नाही तोपर्यंत तुम्हाला ॲडव्हान्टेज नाही येणार. मग ते माझ्यावर खूप डोक्यात होतं की एआय वापरायचं. was like like for the viewers what all tools did you use like आपण खूप ऐकतोय आता क्लाउड चालतंय क्लॉड AI आणि गुगल जेमिनाय आणि जे काय आता नॅनोटेक ते होतंय कोण तर तेच की तेव्हा जे पण मॉडेल्स होते तेव्हा इनफॅक्ट आता पण तेच आहे. ChatGPT चं गो मी फ्री ट्रायल घेतलेलं होतं. जेमिनायचं ते जिओवर सबस्क्रिप्शन भेटतं. मी माझ्या फ्रेंडचं ते बॉरो केलेलं आहे. ग्रोकचं पण मी माझ्या मित्राचंच वापरतो फ्री ट्रायल. म्हणजे ज्या मॉडेलचे जेवढे सबस्क्रिप्शन आहे ना फ्रीवाले, नाही तर जे पण काही सबस्क्रिप्शन असतील तर ते मी सगळे वापरतोय. आणि जेवढे डीप सीक वगैरे सगळे मॉडेल्स वापरतो.
आणि त्यावर असं लाईक जे काही रिसोर्सेस होती फक्त तेच तुम्ही यूज केले. हो 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 हो, तुम्ही काय लाईक सबस्क्रिप्शन नाही होते, पेड नाही होते ते सबस्क्रिप्शन. मग मी काय करायचो त्याची लिमिट रीच झाली तर दुसरा मॉडेल शेवटायचं मग तोपर्यंत हे रिसेट होऊन जायचं असं. मग तेच करायचं की या मला लास्ट राऊंडला हे क्वेश्चन्स विचारले, हे सोडून मला युनिक नवीन क्वेश्चन्स दे अलॉंग विथ बिहेव लाईक अ ॲक्च्युअल इंटरव्ह्युअर अँड आज रिअल लाईफ प्रोडक्शन क्वेश्चन्स आणि लेट मी आन्सर फर्स्ट अँड देन यू करेक्ट मी. तर असं मी करेक्ट मी असं. मग आणि आयडियल आन्सरच पण दे असं. मग मी ते आपली मेमरी असते त्या मेमरीमध्ये प्रत्येकाच्या सेव्ह करून दिलं होतं की मी या जॉबसाठी अप्लाय करतो, हे JD आहे आणि हे माझे सेल्स आहे. मला माझ्या रेझ्युमेवरून ॲज वेल एज JD वरून क्वेश्चन्स विचार आणि क्वेश्चन्स रिपीट नको करू, ॲक्च्युअल इंटरव्ह्यू रिलेटेड क्वेश्चन्स विचार आणि लेट मी आन्सर फर्स्ट आणि इफ आय मेक एनी मिस्टेक तर करेक्ट मी. तर असं करत करत मी प्रत्येक राऊंडला 400 to 500 क्वेश्चन्स प्रॅक्टिस केले होते, विचार युनिक. तर तेच की मी एवढ्या वेळा प्रॅक्टिस करून ठेवली की खूप रेअर पॉसिबिलिटी होती की एखादा क्वेश्चन मला रिपीट नाही झाला, नाही तर कानावर नाही पडला. तर कोणता पण इंटरव्ह्यू झाला आत्तापर्यंत माझा, कोणता पण राऊंड झाला, तर त्याच्यातले मी 80 to 90% क्वेश्चन्स ऐकलेले होते किंवा मला माहीत होते, रिहर्स केलेले होते मी ते आणि मला माहीत होतं त्याचं आन्सर्स कसं द्यायचं आहे. मग तेच की आपल्याला माहीत असतात गोष्टी बट आपल्याला बोलता नाहीत कधी कधी इंटरव्ह्यूमध्ये. तर तेच की मी प्रॅक्टिस करत बसतो आणि मित्रांसोबत पण जेव्हा पण असतो, माझ्या फ्रेंडसोबत मी जेव्हा कंपनी सुटल्यावर वॉक करायचो मी पार्किंगमध्ये, तर तेव्हा पण मी त्याच्याशी इंग्लिशमध्येच बोलायचो. त्याला बोलायचो, तुला जे येत नाही ते तू मला विचार, मला जे येत नाही मी ते तुला विचारेल. मग आम्हाला समजून जायचं कोणाला काही येत नाही, मग तो उद्या तो प्रिपेअर करून यायचा. मग असं करत 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 गोष्टी लिमिटेड आहे. गोष्टी लिमिटेड आहे जगात. तुम्ही असं नाही की खूप विचारूच शकता. आपल्याला जेवढं आपल्या फील्डमध्ये जेवढं काम आहे ना, त्या ॲट दी एंड कुठे ना कुठे संपणार आहे असं. मग कुठे ना कुठे लिमिट रीच होणार. मग ती लिमिट आत्ताच रीच करून घ्या तुम्ही आणि सो दॅट की तुम्हाला कोणताच नवीन क्वेश्चन वाटणार नाही. तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन फॅमिलियर वाटेल. फॅमिलियर क्वेश्चनला आपण जास्त कॉन्फिडन्सने आन्सर करू शकतो रादर दॅन एकदम न्यू क्वेश्चनला, असं मला वाटतं. सो म्हणजे तुमचे लाईक अकॅडमिक लाईफ डोंट कम टू यू इन यूज एज मच एज युअर ओन हार्डवर्क इज इन यूज. येस डेफिनेटली. लाईक एव्हरी सिंगल स्टेप तर ते नाही शिकवतात नाही. क्लासेसमध्ये, ते तुम्ही सुद्धा ते हो. टाकलेत शिकायला. टीचरचं तेच काम असतं की सब्जेक्टबद्दल बेस क्रिएट करून द्यायचा, नॉलेज क्रिएट करून द्यायचं. बट टीचर तुम्हाला रोज नाही सांगणार की तू हे कर, तू ते कर. रिअल लाईफ सिच्युएशन्सला कसा करता हो. ते तुम्ही हो. आणि ते आपल्यालाच शेवटी हातपाय मारावं लागतं की आता त्यांनी आपल्याला तेवढा बेस क्रिएट करून दिलेला, इट इज ऑन अस टू रन नाव. आता येस. तर तेच की फ्री टाईममध्ये आपण काय करतो आणि like you were still in BCA when you come to know Skynet, and हम लोग usually like we are skeptical about all these online classes. So what happened exactly? माझा फ्रेंड आहे यश, तर त्याने तिथून क्लास केलेला होता आणि ही गॉट जॉब इन टू अ गुड कंपनी. आणि तेच की त्याने सांगितलं होतं की इथून करू शकतो तू. आणि मग तेच मी फॅसिनेट झालो की मी जॉब मला पण मिळू शकतो असं. तर तेच मी गेलो, एन्क्वायरी केली आणि डेमो लेक्चर्स पण केले आणि मला सरांची टीचिंग मेथड खूप आवडली. ज्या फील्डचं मला काहीच नॉलेज नव्हतं कधी काही, त्या फील्डमध्ये त्यांनी मला क्युरियोसिटी निर्माण करून दिली विदिन जस्ट 2 to 3 days. तर त्यामुळे मला असं चांगलं वाटलं की इथे काहीतरी आहे, आपण करू शकतो असं. आणि मेन गोष्ट माझ्या सरांमध्ये कॉन्फिडन्स दिसत होता की ही कॅन हेल्प मी इन दिस सिच्युएशन. तर त्यांना सगळं सांगितलं माझी जर्नी असं आहे, मी थोडा प्रेशराइज्ड आहे आणि मला लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढावा लागेल यातून असं. मग तेच की सर्टिफिकेशन कोर्स जॉईन केला. सरांचं टीचिंग वगैरे मधून मला बरंच नॉलेज गेन व्हायला लागलं आणि तेच की टाईम टू टाईम मी सरांशी कॉन्टॅक्टमध्ये राहत होतो. बी इट थेअरी वाईज क्वेश्चन्स, लेक्चर्स नंतर क्लासमध्ये थांबणं, प्रॅक्टिस करणं, एक्स्ट्रा क्वेश्चन्स विचारणं और कोणत्या टूल्सची काय हेल्प घेणं, बी इट एनी GPT और जेमिनाय. तर सरांनी कधी मला असं काय म्हणता इग्नोर किंवा होल्ड बॅक नाही केलं की नंतर सांगतो, नाही तर असे उडीचे उत्तर दिले की
येस 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 वर्क ॲज मच एज यू. येस. तर ते नेहमी टाईम द्यायचे स्टुडंट्सला. ते बसायचे थोडा वेळ प्रत्येक लेक्चर झाल्यानंतर, की कोणाकडे डाऊट्स असेल तर विचारा. तर माझा एकदम सिली जरी डाऊट असला तरी मी विचारून घ्यायचो सरांना. मला कधी असं थोडं सुद्धा काही डोकं ठेवायला आवडत नाही. तर मी विचारून घ्यायचो आणि तेच की सरांना पण दिसत होतं की मी करतोय. मग म्हणजे तेच की समोरचा व्यक्ती आपल्यात जेवढी मेहनत देतो मग आपल्याला पण चांगलं वाटतं की हा मुलगा मेहनत करतो. मग सरांनी अजून सगळ्यांना सर सारखंच शिकवता, बट तेच की सर अजून सांगतं की चांगलं सांगतं की हा पोरका करतोय तर आपण याला अजून सपोर्ट करू शकतो असं. मग सर मला टाइम टू टाइम गायडन्स पण करत होते की तू कुठे काय कर, कुठे चुकतोय, कुठे कमी पडतोय. मग त्यामुळे मी बऱ्याच गोष्टी शिकलो सरांकडून. मग तेच की अप्लाय कसं करायचं, रेझ्युमे कसा बिल्ड करायचा, इंटरव्ह्यूमध्ये बोलायचं कसं, फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स एक्सेट्रा. ते स्कायनेटमध्ये हम्म. कोणते एक्झॅक्टली सर्टिफिकेट्स तुम्ही केलेत? तर स्टार्टिंग स्कायनेटमध्ये सगळे स्टुडंट्स आहे ना RHCSS करतात, रेड हॅट सर्टिफाईड सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर. ते सर्वात बेसिक सर्टिफिकेशन आहे इन लिनक्स सिस्टम ॲडमिन पोझिशन, की त्याने तुम्हाला समजतं की एखादं लिनक्स मशीन तुम्हाला हँडल कसं करता येईल, ऑपरेट कसं करता येईल, त्याचं पॅचिंग कसं करता, हार्डनिंग कसं करता. आणि सपोज एखादा क्लायंटचा सर्व्हर आहे, लिनक्स सर्व्हर, तर तुम्हाला होल अँड सोल मॅनेज करता आला पाहिजे. या लेवलचं ते प्रिपरेशन करून देते सर्टिफिकेशन. जर तुम्ही ती एक्झाम क्लिअर केली, इट मीन्स यू आर एबल टू हँडल अ रेड हॅट बेस्ड लिनक्स सिस्टम. येस. तर ते मी सर्टिफिकेशन कम्प्लीट केलं. हो. येस. आणि सेकंड सर्टिफिकेट? सेकंड माझं होतं अँसिबल होतं. अँसिबल इज रेड हॅट सर्टिफाईड इंजिनियर. रेड हॅटचे बरेच सर्टिफिकेशन्स आहे आणि टू बी एलिजिबल फॉर दॅट वी हॅव टू डू RSCSA फर्स्ट. ते मॅन्डेटरी असतं आणि प्रत्येक ते असं फर्स्ट, सेकंड, थर्ड असं नसतं काही, बट हे बेसिक सर्टिफिकेट केलं तर आपलं एक ID जनरेट होतो, क्रेडेन्शियल ID असतो तो. हां. तर त्या आयडीवर आहे ना आपण ते रेड हॅटच्या साईटवर गेलो तर क्रेडेन्शियल व्हेरीफाय करू शकतो आपण. मग तिथे टाकलं ना तर तिथे दिसतं मी माझे या आयडीवर किती सर्टिफिकेशन मेन्शन, तर ते माझे 3 आहे टोटल सर्टिफिकेट रेड हॅटचे. तर तेच की टू बी एबल टू अंडरस्टँड अँसिबल यू हॅव टू अंडरस्टँड RHEL, रेड हॅट एंटरप्राइज लिनक्स फर्स्ट. तर तेच की ते शिकलो म्हणून मला अँसिबल जास्त इझिली समजायला लागलं. मग नंतर सरांकडून रेकमेंड सगळ्यांनाच असतं की तुम्ही क्लाउड कम्प्युटिंग शिकवून घ्या. मग क्लाउड कम्प्युटिंगमध्ये कोणतं सर्टिफिकेट, मग तेव्हा AWS सर्टिफाईड सोल्युशन आर्किटेक्ट, की ज्याने AWSच्या ज्या प्रायमरीली यूज होतात सर्व्हिसेस क्लाउड कम्प्युटिंगमध्ये, तर त्या आपण शिकतो. कोणत्या सर्व्हिसचा काय यूज आहे, क्लाउड कम्प्युटिंग कशी वर्क होते, हायपरवायझर काय असतं, व्हर्च्युअलायझेशन काय असतं, तर त्या गोष्टी आपल्याला समजतात. ॲज वेल ॲज त्यानंतर अँसिबल तर झालं, ऑटोमेट लिनक्स कसं ऑटोमेट करता येईल आपल्याला. त्यानंतर पॉडमॅन नावाचं एक टूल आहे रेड हॅटचं, कंटेनरायझेशन, जे डॉकर आहे, ओपन सोर्स टूल आहे आणि पॉडमॅन त्याचं एंटरप्राइज बेस्ड सोल्युशन आहे, मॅनेज बाय रेड हॅट. तर माझं ते पण सर्टिफिकेशन झालं त्यानंतर, रेड हॅट स्पेशलिस्ट इन कंटेनरायझेशन. तर त्याने आपल्याला समजतं की एखाद्या व्हर्च्युअल मशीनमध्ये आपण मल्टिपल कंटेनर्स कसे होस्ट करू शकतो. मग तेच की प्रत्येक टूलचा आहे ना वेगवेगळी यूज केस आहे. मग आपल्याला समजत नाही की हे आत्ता काय यूज आहे त्या. पण जेव्हा आपण प्रोडक्शनवर काम करतो मग आपल्याला समजतं, अच्छा इथे हा प्रॉब्लेम आहे, इथे आपल्याला ही शॉर्टेज आहे, हे रिसोर्सेस शॉर्टेज आहे, मग आपण कोणत्या टूलचा कुठे यूज करू शकतो. मग आपल्याला ते बरोबर क्लिक व्हायला लागतं. मग मी जसं सांगितलं मग की वर्क लाईफमध्ये आपल्याला समजतं की आपलं जे आधी गेन केलेलं नॉलेज असतं कॉलेजचं असो नाही तर काय असो, ते आपल्याला इथे यूज व्हायला लागतं. मग तेच की सर्टिफिकेशन नॉलेज ते नंतर काम यायला लागलं. भले ते मला ते तेव्हा इंटरव्ह्यूमध्ये मे बी नसेल विचारलं अँसिबल रिलेटेड जास्त, बट ते ॲक्च्युअल मी एक आमचं फर्स्ट जॉबमध्ये माझं क्लायंट होतं, तिथे बरेच सर्व होते लिनक्सचे. मग मी तिथे सोल्युशन प्रपोज केले की आपण तिथे अँसिबल यूज करू शकतो. मग समोरचा क्लायंट अग्री झाला आणि आम्ही ते इम्प्लिमेंट केलं. तर ते आमचं 80-90% टाइम वाचला त्या कॉन्फिगरेशनमध्ये. तर क्लायंट खूप खुश होता की खूप भारी गोष्ट झाली असं, की आपण असं करू शकलोय. खूप सिम्पल टास्क होतं ते, बट त्याने आमचं टाइम खूप वाचला. मग तेच की हे सर्टिफिकेशन्स केल्यामुळे ना मी 70% माझं नॉलेज बाकीच्यांसारखंच होतं. बट ते जो 10-20% मिळतं ना एक्स्ट्रा एज, तो आपल्याला मिळतो या सर्टिफिकेशनमुळे, की हां, जेव्हा आपल्याला बाकीच्या लोकांचा विचार करायचा कॅपॅसिटी संपते, मग आपल्याला लक्षात अरे अच्छा इथे हे पण हां. कॅपॅसिटी बिगिन्स.
Okay, so just to wind up, what is your actual message to our audience? Like a lot of people watching today must be from BCA, BTech, like from relevant background like yours. So what is your message to them? Like abhi bhi like आता पूर्वी 17 LPA, 16 LPA still like looks like a lot, like big figure na. So to reach there, we think like it's a huge like stone that we have to like cover. So how, what is your exact message for our audience? तर तेच सांगेल की मला आहे ना आधी खूप असं रिग्रेट होतं किंवा असं फोमो होता की बीटेक स्टुडंट्स स्टुडंट्स त्यांच्यासोबत मी कसा कम्पीट करेल जेव्हा मी प्लेसमेंट्स वगैरे बघत होतो किंवा जॉबसाठी बघत होतो. तर मला तेव्हा खूप असं भीती वाटायची की या मुलांना जॉब देतील मला का नाही, या मुलांनाच देतील मला का नाही देणार, तर या मुलांनाच देतील मला नाही देणार असं मला वाटायचं. तर तेच की मग मी त्यात खूप फिअरमध्ये होतो. बट तेच की सरांनी पण सांगितलं होतं की सरांचंच शिक्षण BA झालेलं आहे. तर जर माझा टीचर BA आणि तरी त्यांना नॉलेज एवढं आणि त्यांनी एवढ्या स्टुडंट्सला प्लेस केले, तर तेच की मी तर BCA कम्पॅरेटिव्हली माझं कम्प्युटर बेस्ड एज्युकेशन झालेलं आहे. मग मला तर मिळूच शकतो जॉब असं. मग मला तरी वाटायचं की ठीक आहे सर तर जॉब नाही करत पण मग मी माझ्या फर्स्ट कंपनीमध्ये बघितलं तर माझे बरेच कलिग्स जे होते ते मेकॅनिकल इंजिनियर होते, केमिकल इंजिनियर होते. एक तर माझा फ्रेंड होता क्लोज, तो तर BA होता, तो ॲक्च्युअल BA होता आणि त्याने तो पण युनिव्हर्सिटीमधून एज्युकेशन केलेलं आहे. मग तेच ते खूप फॅसिनेट करायचं आणि तो एकदम असं तो टियर 3 सिटीमधून आलेला आहे तो आणि त्याचं बॅकग्राऊंड एकदम हंबल आहे. बट तेच त्याने मेहनत केली, खूप मेहनत केली आणि त्याला सुद्धा जॉब मिळाला. आणि तेच तो कंपनीत गेला, तो खूप माझा असा मोठा आयडल पर्सन होता की हा जर अशा बॅकग्राऊंडमधून हा करू शकतो तर मी तर करूच शकतो. म्हणजे मी कमी नाही समजत त्याला, बट तेच की तेच की असं लिमिट नाही आहे त्याला. तेच त्याने पण सर्टिफिकेशन्स केले, त्याचं BA एज्युकेशन असून पण त्याने जॉब क्रॅक केला. लिडिंग क्लाउड प्रोव्हायडर कंपनीमध्ये तो काम करतोय. आणि तेच की तुम्ही तुमच्या एज्युकेशनने किंवा तुमच्या आत्ताच्या करंट नॉलेजने स्वतःला लिमिट नका करू कधी. ऑलवेज फोकस ऑन युअर नेक्स्ट स्टेप आणि व्हॉट यू हॅव राईट नाव त्यावरच फोकस करा. तेच आणि एकदा आपण एखाद्या गोष्टीत घुसलो ना तर त्यात पूर्ण घुसून जायचं. पुढं कॉन्सिक्वेन्सेसचा विचार नाही करायचा की पुढे काय होईल, नंतर काय होईल, आणि त्याचा रिझल्टचा विचार नाही करायचा की मला किती सॅलरी मिळेल, काय मिळेल. मी कधीच जॉब्सला अप्लाय करताना सॅलरी किती मिळेल, काय मिळेल हा विचार नव्हतो करत. मी फक्त नेक्स्ट राऊंड कधी क्लिअर होईल, नेक्स्ट स्टेप काय असेल ते बघत होतो. मग तेच की तो 3 Idiotsमध्ये तो रॅन्चो बोलतो नाही का की तुम कामयाबी के पीछे मत भागो, काबिलियत के पीछे भागो, तो कामयाबी झक मार के तुम्हारे पास आएगी. तो that is exactly your story in a nutshell. So Thank yes, you, that's it from my everyone. side. Thanks a lot, Om Jagtap. Yes. Thanks for your like words of wisdom for our viewers. Yes. Thanks a lot. Thank you everyone.